तर .NET ही अशी एक टेक्नॉलॉजी आहे की ज्याला आता फ्रेमवर्क, आपण फ्रेमवर्क असं म्हणतो की .NET फ्रेमवर्क. तर फ्रेम किंवा फ्रेमवर्क म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला एक फ्रेम प्रोव्हाइड केली आहे, बाउंडेड अशी चौकोनी आपण असं म्हणूया की जी फ्रेम आहे आणि ते फ्रेम मध्ये आपण काम करायचं आहे. आता ह्या फ्रेमवर्क मध्ये आपल्याला नक्की फीचर्स काय अवेलेबल आहेत किंवा .NET नक्की काय आहे, नक्की .NET म्हणजे नक्की काय. सो व्हॉट इज .NET. तर मग अशी मी जे काही सांगितलं की .NET इज नथिंग बट द ऍप्लिकेशन्स or the network applications, the application which run on the network. So .NET चा फ्रेमवर्क हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, मी हे रन करतो, जिथे आपण डिझाईन, डेव्हलप आणि एक्झिक्यूट करू शकतो आपले ऍप्लिकेशन्स. मग जेव्हा आपण आपले ऍप्लिकेशन्स करणार आहोत किंवा कुठलेही ऍप्लिकेशन, फॉर एक्झाम्पल आपण C++ जेव्हा करतो किंवा C++चा आपण एखादा प्रोग्राम करतो, तेव्हा आपल्या समोर एक एडिटर असतो आणि त्या एडिटरमध्ये आपण काम करतो. आता एडिटर म्हणजे नक्की काय मग, तर त्या एडिटरमध्ये आपल्याला त्या सर्व्हिसेस दिलेल्या असतात की आपण फाईलमध्ये जातो, कंपाईल करतो, रन करतो किंवा काही ज्या हिडर फाईल्स आहेत त्या हिडर फाईल्स आपण ऍड करतो. तर त्या सर्व्हिसेस आपल्याला दिलेल्या असतात की ज्यामधून आपण ते करत असतो. मग .NET असं एक प्लॅटफॉर्म आहे की जिथे आपल्याला आपलं ऍप्लिकेशन डिझाईन करायचं आहे, डेव्हलप करायचं आहे आणि रन किंवा एक्झिक्यूट करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट अशी मी सांगितली की .NET म्हणजे नक्की काय. मग .NETचं जे डेफिनेशन करायचं, म्हणजे डेफिनेशन मी नंतर डिटेलमध्ये घेणारच आहे किंवा सांगणार आहे. सुरुवातीला एज अ इंट्रोडक्शन म्हणून, म्हणजे आज मी जस्ट इंट्रोड्यूस करतोय की आपल्याला .NET मध्ये नक्की काय करायचंय का .NET मध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत. सो .NET इज अ नेटवर्क ऍप्लिकेशन. सिम्पली तुमच्या एक गोष्ट लक्षात असली पाहिजे की .NET म्हणजे नेटवर्क, म्हणजे अशी ऍप्लिकेशन की जी नेटवर्क वरती रन होतील किंवा नेटवर्क वरती एक्झिक्यूट होतील. मग अशी ऍप्लिकेशन आपण कुठे करायचे आहेत, तर आपल्याला .NETनी एक फ्रेमवर्क प्रोव्हाइड केलंय. मग फ्रेमवर्क प्रोव्हाइड केलं याचा अर्थ काय की .NET मग मायक्रोसॉफ्टकडे अगोदर काय होतं का, तर होतं. मायक्रोसॉफ्ट ऑलरेडी काही प्रोग्रामिंग लँग्वेजेस प्रोव्हाइड करत होतं, म्हणजे VB तुम्हाला जर माहिती असेल किंवा माहिती नसेल तरी, तर त्याला व्हिज्युअल बेसिक म्हणतात. म्हणजे आता सुद्धा आपण व्हिज्युअल बेसिक .NET प्रोग्रामिंग असं म्हणतो. तर व्हिज्युअल बेसिक 1.0 पासून अगदी 6.0 पर्यंत .NET फ्रेमवर्क अवेलेबल होतं. .NET किंवा ज्याला आपण मायक्रोसॉफ्ट म्हणूया, मायक्रोसॉफ्टमध्ये प्रोग्रॅमिंग केलं जात होतं. मग .NET मध्ये इंट्रोड्यूस काय झालं, तर .NETच्या अगोदर कन्सोल बेस म्हणजे काय, तर आपण मोस्टली कन्सोलवरती इनपुट देतो आणि कन्सोलवरती आउटपुट पाहतो. C आणि C++ प्रोग्रॅमिंग मध्ये तुम्ही ते पाहिलं असेल की एक विंडो येते, ब्लॅक किंवा ब्ल्यू कलरची विंडो असते आणि त्याच्यावरती तुम्ही डायरेक्टली इनपुट देता आणि तिथेच तुमचे आउटपुट तुम्ही पाहता. म्हणजे कन्सोल बेस ऍप्लिकेशन किंवा CLI, त्याला तुम्ही कन्सोल इंटरफेस ज्याला म्हणतो आपण, जो तुम्ही डॉस मध्ये पाहिला असेल किंवा डॉस प्रोग्रामिंग मध्ये पाहिला असेल, असे ऍप्लिकेशन ऑलरेडी तुम्ही केले आहेत की जे C आणि C++ मध्ये तुम्ही केले असतील. त्यासोबत एक विंडोज बेस ऍप्लिकेशन सुद्धा अवेलेबल होते, ज्याला तुम्ही डेस्कटॉप ऍप्लिकेशन सुद्धा म्हणू शकता. सो before .NET there is console based application and Windows based applications available with the Microsoft. So when Microsoft think we have to done with the web based applications which run on the network or which run on the internet or on the browser, they develop a framework 1.0 which is called as a .NET. So in a .NET the framework introduced, only the framework introduced. मग अगोदरचा जो काही ट्रॅडिशनलचा प्लॅटफॉर्म होता, so that is called as console based application and Windows based application, along with the framework are introduced.
आपण हे फ्रेमवर्क इन डिटेल नंतरच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे आता लगेच हे जर काळजी करू नका की नक्की हे काय चाललंय. सध्या मला फक्त एवढं सांगायचंय तुम्हाला किंवा शेअर करायचंय की .NET हे एक फ्रेमवर्क आहे की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ सर्व्हिसेस आहेत की ज्यामध्ये आपण आता सध्या तरी आपण वेब बेस्ड ऍप्लिकेशनचा विचार करतोय आणि त्याच्यासोबत आपण कन्सोल आणि डेस्कटॉप ऍप्लिकेशन्सचा सुद्धा विचार करणार आहोत. सो when Microsoft think we have to design and develop the web-based application or the application which run on the network, they introduce the framework. म्हणजे काही सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस त्यांनी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. ज्यालाच आपण सिम्पली असं म्हणू शकतो की कॉमन लँग्वेज रन टाइम. सो हे सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आहे .NET फ्रेमवर्क मधली, कॉमन लँग्वेज रन टाइम. म्हणजे कुठलाही एखादा प्रोग्राम आपण .NETच्या फ्रेमवर्कमध्ये जेव्हा रन करतो, एक्झिक्यूट करतो किंवा डिझाईन करतो. फॉर एक्झाम्पल मी थोडंसं आता कम्पॅरिझन करतो इथे C++ आणि .NETचं, की C++ मध्ये आपण एखादा कुठलाही जेव्हा प्रोग्राम करतो तेव्हा आपल्याला काही हिडर फाइल्स लागतात. कशासाठी हिडर फाइल्स लागतात? तर त्याच्यामध्ये जे काही आपण टर्म्स लिहिलेले आहेत किंवा ज्यामध्ये आपण हाय लेवल लँग्वेजचे जे काही सिंटॅक्स लिहिलेले आहेत ते कन्वर्ट करण्यासाठी कंपायलरला त्या आपल्याला हिडर फाइल्स सांगाव्या लागतात, ज्यालाच आपण आता सर्व्हिसेस म्हणूया. मग .NET फ्रेमवर्कमध्ये CLR म्हणजेच कॉमन लँग्वेज रन टाइम काय करतो, तर अशा काही ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो की जेणेकरून आपण अशा प्रकारचे प्रोग्राम डिझाईन किंवा एक्झिक्यूट करू शकू. म्हणजे कुठलाही एखादा प्रोग्राम आपल्याला डिझाईन करायचा असेल, डिझाईन म्हणजे काय, मला एखादी स्क्रीन हवे, एखादा डेस्कटॉप हवा आहे, त्याच्यावरती एखादं मला बटन हवं आहे, त्याच्यावरती मला ओके लिहायचं आहे. मग अशा ज्या काही प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत त्या सगळ्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या प्रोव्हाइड करायचं काम आपला फ्रेमवर्क करतो. सो VB.NET म्हणजे खरं तर मागच्या वर्षी VB.NET होतं जे तुम्हाला इंट्रोड्यूस झालेलं आहे C#. द फ्रेमवर्क प्रोव्हाइड न्यू सपोर्ट फॉर द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अँड ऑपरेटिंग सिस्टीम ऑल्सो वेअर वी कॅन डन with the Windows based and web based application. So along with this VB.NET or C#.NET, .NET is dealing with ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे आपण आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम सोबत सुद्धा डील करणार किंवा कम्युनिकेट करणार आहोत. आपण सिम्पली आपण कम्युनिकेट करणार आहेत असं आपण म्हणूया. मग हा जो काही .NETचा फ्रेमवर्क आहे किंवा ज्यालाच आपण CLR कॉमन लँग्वेज रन टाइम असं म्हणालो, तो काय करतो, तर आपले जे काही ऍप्लिकेशन्स आहेत ते रन करण्यासाठी आपल्याला हेल्प करतो किंवा तो सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. मग आपला एखादा कुठलाही जेव्हा प्रोग्राम आपण .NETच्या फ्रेमवर्कमध्ये जेव्हा रन करतो, डिझाईन करतो, तेव्हा नक्की काय होतं. सो वेन वी क्रिएट any .NET application or VB.NET application, what happens, it compile into intermediate language code. कदाचित आपल्याला हे माहिती आहे आता की कुठलीही एखादी हाय लेवल लँग्वेज ही इंटरमिडिएट लँग्वेज मध्ये किंवा मशीन लेवल लँग्वेज मध्ये कन्वर्ट केली जाते त्याचे एक्झिक्युशन करण्यासाठी. सेम वे in .NET framework, C#.NET or VB.NET are converted and which is called as a MSIL. So what is the MSIL? Microsoft Intermediate Language. It is also called as intermediate language shortly. कदाचित जेव्हा तुमचं डिस्कस केलं जाईल किंवा होईल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही बाईट कोड्स बद्दल ऐकाल किंवा मी थोडंसं रिवाइज करतो C आणि C++ मध्ये. जेव्हा तुम्ही एखादा C आणि C++चा प्रोग्राम रन केला असेल तेव्हा obj नावाची एक फाईल क्रिएट झाली असेल आउटपुटच्या तुमच्या फोल्डरमध्ये. तर ते म्हणजे काय, तर तुमचा C प्रोग्राम हा इंटरमिडिएट
लँग्वेज मध्ये कन्वर्ट केला आहे, जिची ओबीजे फाईल क्रिएट झाली आणि जेव्हा तो रन करतो आपण तेव्हा त्याचा आउटपुट आपण पाहतो, ज्याला एक्झिक्युटेड फाईल असं म्हणूया आपण आता. तर त्याचं एक्झिक्युटेड फाईल मध्ये कन्व्हर्जन केलं जातं आणि ती नंतर रन केली जाते. सेम वे डॉटनेटच्या फ्रेमवर्कमध्ये कुठलाही सोर्स प्रोग्राम, ज्याला आपण VB डॉट नेट, C#, J#, जेवढ्या काही मल्टिपल लँग्वेजेस आहेत आपण नंतर ते डिस्कस करू, ते सगळं कंपाईल केलं जातं आणि इंटरमिडिएट लँग्वेजमध्ये कन्वर्ट करून ते रन केलं जातं. सो when you run the application, इंटरमिडिएट लँग्वेज कोड जो आहे तो बायनरी कोड मध्ये कन्वर्ट करून कॉम्प्युटरला जी काही समजणारी काही कोड आहेत, स्पेशली कंपायलर्सला समजणारी जी काही गोष्ट आहे त्याच्यामध्ये कन्वर्ट करून ते CLR ला प्रोव्हाइड केलं जातं आणि कंपायलर्स देन ट्रान्सलेट युअर कोड into a machine, hardware or a software. मग ह्याच्यामध्ये जेव्हा आपण हे जे काही डिस्कस केलं ते डिस्कस करताना आपण फ्रेमवर्क जे आहे हे इन डिटेल आपल्याला जावं लागणार आहे. तर फ्रेमवर्क जेव्हा आपण डिस्कस करणार आहोत, आपण फ्रेमवर्क बघूया. तर हे आता आपण इंट्रोड्यूस केलं. सो व्हॉट इज अ फ्रेमवर्क? फ्रेमवर्क इज अ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म. ही PPT दिसते का स्क्रीनवरती? मी वेगळे PPT ओपन केले. हॅलो. हो सर दिसते. ओके. सो .NET फ्रेमवर्क इज, म्हणजे आपल्याला जर डिफाईन करावं लागलं हे टर्म, मी डेफिनेशन मी नंतर लिहून देईन किंवा शेअर करेन. सो .NET फ्रेमवर्क इज अ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म डेव्हलप्ड बाय द मायक्रोसॉफ्ट. आता हे माहिती झाले आपल्याला. सो विच क्रिएट द ॲप्लिकेशन विच रन ऑन द विंडोज प्लॅटफॉर्म. सो इट इज इम्पॉर्टंट. हे का मेन्शन करतोय मी? तर आपल्याला विंडोज मध्येच हे ॲप्लिकेशन रन करता येतात. आता आपल्याला हे माहिती आहे, ओपन सोर्स ज्याला आपण लिनक्स म्हणतो तो प्लॅटफॉर्म आणि विंडोजचा प्लॅटफॉर्म हा वेगळा आहे. त्यामुळे आपण जे काही .NET वरती फ्रेमवर्कमध्ये जे काही ॲप्लिकेशन्स करणार आहोत ती .NETच्याच फ्रेमवर्कमध्ये रन होतात. सो फर्स्ट वर्जन which is launched in 2002, which is called as framework 1.0. and आता जे काही सध्या आपण यूज करतो, जे आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे, मी फ्रेमवर्क बद्दल बोलतोय. मी विज्युअल स्टुडिओ 2018 ह्याच्याबद्दल नाही बोलत, मी फ्रेमवर्क बद्दल बोलतोय. आता सध्या 4.7.1 अवेलेबल आहे की ज्यामध्ये both form-based and web-based application we can design. Also we can design a web services. So when frameworks support the number of languages, सगळ्यात महत्त्वाचं जे फीचर आहे, बहुतेक फीचर्स म्हणजे .NET बद्दल जर तुम्हाला कुठे विचारलं गेलं तर तुम्हाला .NETचे फीचर्स विचारले जातात, .NETच्या सर्व्हिसेस तुम्हाला विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला हे माहिती असू द्या की .NET provides a multi-language support. So in a .NET we can run VB.NET or a C#.NET. We can select or choose any language to develop our application. आपण आता हे आपल्या ह्या टॉपिक मध्ये किंवा ह्या चॅप्टर मध्ये डिस्कस करणारच आहोत नेटवर्कच्या, की हाऊ दॅट लँग्वेजेस आर इंट्रोड्यूस. सो दिस इज अ फ्रेमवर्क डायग्राम इन डिटेल. आपण आज ही थोडक्यात डिस्कस करणार आहोत आजच्या लेक्चरला. मी जास्त काही डिटेलमध्ये जाणार नाही आता. हे जसं की तुम्ही बघताय आता ह्या डायग्राम मध्ये. सो first point or first feature about the .NET framework is a .NET framework provide the multiple languages. So as you see
here. So how we can say there is a multiple languages. So here we can see, oh नाही नका रे कोणी काय लिहू स्क्रीनवरती, मी लिहितोय. Okay, here is a VB.NET, C#.NET, J#.NET or number of multiple languages. हे नंतर मी डिटेल मध्ये सांगेन तुम्हाला किती लँग्वेज बेसिकली. ठीक आहे, तर मी डॉटनेटच्या फर्स्ट फीचर बद्दल बोलत होतो, तुमच्या डायग्राम मध्ये जे काही दिसत आहे. सो डॉटनेट प्रोव्हाइड द मल्टिपल लँग्वेज सपोर्ट. आता मी थोडंसं कम्पेअर करतो हे की डॉटनेट मध्ये तुम्ही C# किंवा J# म्हणजे ज्याला आपण जावा म्हणूया किंवा VB.NET करू शकता, पण जावा मध्ये फक्त तुम्हाला जावाच करायचा आहे. म्हणजे डॉटनेट फ्रेमवर्क काय प्रोव्हाइड करत आहे, तर मल्टिपल लँग्वेज सपोर्ट. आता जो काही सपोर्ट आहे तो कसा केला जातो सपोर्ट, तर ज्यालाच नेक्स्ट टर्म जी तुमच्या समोर दिसते, कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन. सो व्हॉट इट मीन्स, so language specification means the language which can run or we can design the application in language which provide in a framework. म्हणजे फ्रेमवर्क मध्ये जी लँग्वेज सपोर्ट होते अशी कोणतीही लँग्वेज ज्याला तुम्ही लँग्वेज स्पेसिफिकेशन म्हणू शकता. जसं की आता आपण VB.NET आणि C#.NET ला लँग्वेज स्पेसिफाय म्हणू शकता. सो वेन एनी थर्ड पार्टी लँग्वेज, जसं की इथं म्हणाले थे की more.NET लँग्वेजेस सपोर्ट केल्या जातात, तर ह्या मोर लँग्वेजेस कशा सपोर्ट केल्या जातात, सो इट्स लँग्वेज स्पेसिफिकेशंस आर ॲड इन अ framework so that third party tools or third party languages are supported in a framework. So basically there are only 4 languages. When we install a .NET framework, there are 4 languages, VB.NET, C#.NET, VC++. Here is not mentioned in a diagram. In a J#.NET, so VB, C#, VC, ज्याला VC++, and J, ज्याला J#, anyone say that is a J#. So these 4 languages are 4 basic compilers. When we say a language, a programming language, we must know its compiler is also available with it. So these 4 compilers or 4 languages are supported initially with the installation. आपण जेव्हा installation discuss करू तेव्हा ते पाहू with these languages. So when we say these languages have its language specification with the framework, so they are, we can design application in a framework. So when we call, so anyone can say Ruby is a language or can run in .NET framework. So how these third party language, other language are support in a framework. So how this language are supported. So when we need another language run or design or develop in a framework, so its language specification must add with the framework. म्हणजेच त्या फ्रेमवर्कला जर त्या लँग्वेजचे स्पेसिफिकेशन्स माहिती असतील, स्पेसिफिकेशन्स म्हणजेच काय, तर ती लँग्वेज कशी डिफाईन केली जाते, त्याचा सिंटॅक्स कसा आहे, त्याच्या कोणकोणत्या सर्व्हिसेस आपल्याला लागणार आहेत, ज्यालाच आपण क्लास लायब्ररीज म्हणणार आहोत किंवा ज्यालाच तुम्ही फीडर फाइल्स असं म्हणला होता अगोदर. हे सगळं तुम्हाला जर ऍड करता आलं तुमच्या फ्रेमवर्कमध्ये, तर ती लँग्वेज तुम्हाला तुमच्या फ्रेमवर्कमध्ये रन करता येते. So we can run, we can design any language like a Ruby in a framework by adding its language specifications or its type system. So next part is the type system. When we define a common
type system, when we say it is a common type system, its type, how we can define any variable or any syntax. So all these terms are defined in a type systems. So when we say the language specification and CTS is depend. So in a framework, all language have its own common type system. So these are the two parts. And another important part or important term is a framework, class, library, or in another term we can say it is a base class libraries. So what is a class libraries means? So when we say about the class libraries, we can know about C or C++. There are some header files. मगाशीच आपण ते म्हणालो की कोणताही एखादा सी आणि सी प्लस प्लस मधला प्रोग्राम जेव्हा आपण रन करतो तेव्हा त्याच्या काही हिडर्स फाईल आपल्याला लागतात, त्या आपल्या प्रोग्राम मध्ये आपल्याला ऍड कराव्या लागतात. सेम वे, when we design or run any application in a .NET framework, we need a class libraries. So class libraries is nothing but there is number of class or libraries provided with the framework. It is known as a class libraries, or it is a class known as a base class libraries, or also it is known as a framework class libraries. In next lecture we differentiate between BCL and FCL. हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू की फ्रेमवर्क क्लास लायब्ररी म्हणजे काय, बेस क्लास लायब्ररी म्हणजे काय, आणि त्यामधला जो काही फरक आहे डिफरन्स तो आपण नीट डिटेल आता तरी सध्या आपण असं समजूया की कुठलंही एखादं ऍप्लिकेशन जर आपल्याला रन करायचं असेल, एक्झिक्यूट करायचं असेल, तर त्यासाठी ज्या काही सर्व्हिसेस लागतात ते प्रोव्हाइड करायचं काम हे क्लास लायब्ररीज करतो, किंवा त्यालाच आपण फ्रेमवर्क क्लास लायब्ररी और बेस क्लास लायब्ररीज करतो. सो दिस इज another service or another feature of the .NET framework. So another way, मग अजून काही आपल्याला सर्व्हिस मिळते किंवा कुठला अजून फ्रेमवर्क मध्ये फीचर आहे. सो वी कॅन डिझाइन अँड डेव्हलप अ वेब बेस्ड ऍप्लिकेशन्स. हे आपण बघितलं मगाशी की आपण आपल्या वेबसाईट .NETच्या फ्रेमवर्क मध्ये वेब सर्व्हिसेस किंवा वेब रिलेटेड ऍप्लिकेशन रन करू शकतो. सेम वे we can design and develop Windows application and console based applications. म्हणजेच तुम्हाला .NETचा फ्रेमवर्क हे console based applications, Windows based applications and web based applications च्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता. So when we talk with the services or the features, we must know we can design any language. So the language which are support in a framework, we can design Windows based application, console based application or web based application with this framework. Next term is ADO.NET. So ADO.NET provided database connectivity. When we discuss with the database, then we need ADO.NET. जर आपल्याला database connectivity related काही applications करायचे असतील तर आपण ADO.NET आपण यूज करतो. सेम वे आपण काही रिमोटिंग .NET रिमोटिंगचे जर application करायचे असतील तर .NET रिमोटिंग यूज करतो. ते आपण इन डिटेल नंतर बघू. म्हणजे आपल्याला रिमोटिंग सिलेबसला नाहीये, पण ADO.NET आपण इन डिटेल आपल्याला डिस्कस करायचं. द मेन पार्ट इज अ CLR. आपण मगाशी डिस्कस केलंच.
common language runtime provide the when we run any program in a framework, it provide the compilers, garbage collectors, securities, and so on to the our program language. आणि सगळ्यात शेवटी की हे सगळं ऑपरेटिंग सिस्टीमला कनेक्ट होऊन आपला .NET फ्रेमवर्क कम्प्लीट होतो. सो दिस इज ऑल अबाउट दिस डायग्राम. त्याच्यामध्ये जर कुणाला काही क्वेरी असेल तर तुम्ही आत्ता विचारू शकता. आज मी फक्त डेफिनेशन .NET म्हणजे काय आणि .NETच्या फ्रेमवर्कची जी काही डायग्राम आहे ती थोडक्यात सांगितली. इन डिटेल आपल्याला हे डिस्कस करायचं आहे.